नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रत्नागिरी दर्शन आणि माझ्या मागे आहे राजिवडा। आपण रत्नागिरी दर्शनची सुरुवात करूया झरी विनायक मंदिरापासून आणि साधारण हे रत्नागिरीपासून 3 किलोमीटरवर आहे, पण आता हे रत्नागिरीचाच भाग आहे असं समजलं तरी चालेल। आणि आता हे आकर्षक असं केंद्र बनलं आहे। हे आहे भाटे गावात असलेलं प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत। आणि आतमध्ये नारळाच्या वेगवेगळ्या जातींवर आणि इतरसुद्धा वनस्पती किंवा आंबा वगैरे असेल त्याच्यावर माहीत नाही मला, पण संशोधन केलं जातं, रिसर्च। आणि हे भाटे गाव रत्नागिरीच्या अलीकडे 1 किलोमीटर आहे। आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला। हे आहे राजिवडा। राजिवड्याचा उस्मान शेठ आणि त्याची फॅमिली पु ल देशपांडेंनी सांगितलेलं। उस्मान शेठ आता आहेत की नाहीत माहीत नाही। आणि समोर दिसतोय रत्नदुर्ग किल्ला आणि रत्नागिरीचा लाईट हाऊस, अरबी समुद्र आणि हा आहे भाट्याचा ब्रिज। माझ्यामध्ये राजिवडा इकडे पण आहे। राजिवड्यावरचा उस्मान शेठ आणि त्याची फॅमिली। चला पुढे जाऊया। आता मी आलो आहे जयस्तंभ ह्या परिसरात। इथे आहे हुतात्मा अनंत कान्हेरे उद्यान, नंतर फळाचा स्टॉल आहे, बांधकाम भवन, इथे आहे जयस्तंभ आणि हा आहे रिक्षा स्टँड आणि हे आहे रत्नागिरी शहर। हे आहे रत्नागिरी बस स्टेशन। किती वर्षाचं बांधकाम चाललेलं होतं, पण शेवटी आता ते पूर्ण झालं आहे। रत्नागिरी ST स्टँड आणि हे आहे रत्नागिरी शहर। अरिहंत मॉल। ST स्टँडच्या पुढे आलो आहे आणि हा आहे राम नाका आणि राम नाक्यावरचं श्रीराम मंदिर। आणि मला आता ह्या अरुंद गल्लीत घुसायचं आहे आणि मग घुसून मी जाणार गणपतीपुळे साईडला। चला, राम नाका आहे, गोखले नाका। एवढा अरुंद रस्ता आहे, जायला जागाच नाही इकडे तिकडे। आणि इकडे आहे राम आळी। हे आहे रत्नागिरीचं हेड पोस्ट ऑफिस, भारतीय डाक सेवा। पोस्टाची पत्रे इकडनंच येतात आपल्याला। आणि समोर जाणार आहे गोखले नाका। आणि हे रत्नागिरीमधलं जुनं पटवर्धन हायस्कूल, पटवर्धन विद्या मंदिर, रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 1 मोफत बालवाडी। वा वा वा, काय शाळा आहे, सुंदर। वा। आणि इथे आहे सावरकरांचा पुतळा। हा कुठला भाग आहे मला माहिती नाही। इथे सावरकरांचा पुतळा आहे आणि मागे म्युरल पण आहे। इकडे लिहिले गणपतीपुळे, जयगड, आरेवारे बीच, फिशरीज कॉलेज, साखरतर शहर पोलीस ठाणे, धनजी नाका, केक पॉईंट, VN पेठे ब्रदर्स, स्मृती फोटो स्टुडिओ आणि काय सोनी पेंटर ड्रेसवाला। भागाचं नाव मला माहिती नाही। बाल मित्रमंडळ जुनी तांबटाळी आणि समोर काय पतित पावन संस्था, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ। चला पुढे। इकडे आहे पतित पावन मंदिर। चला जाऊया पुढे। ऊन खूप झालं आहे त्यामुळे हे जिरा कोकम मी घेतलं आहे। ही बॉटली छोटी 10 रुपयाची आहे आणि हे आहे
फाटक हायस्कूल. आता पुढे आलो आहे आणि या भागाचं नाव आहे परटवणे. झाला विषय संपला रत्नागिरीचा. हा रत्नागिरीचा एका भागाकडनं परटवणे आहे. परटवण्यात रत्नागिरी एका बाजूकडनं संपते आणि इकडे काहीतरी काय रोडचं काम चालू आहे. कुठून कुठे रोड जातो आहे काय माहिती, जातो आहे कुठेतरी. आणि आपल्याला जायचं आहे गणपतीपुळे 20 किलोमीटर, जयगड 41 किलोमीटर, खूप लांब आहे. आरेवारे बीच 11 किलोमीटर. चला इकडे जाऊया. अशा तऱ्हेने एका बाजूने रत्नागिरी दर्शन मी करत आलो आहे. छोटासाच भाग होता रत्नागिरीचा, तो दाखवायचा मी प्रयत्न केला जेवढा जमेल तेवढा, धावतं वर्णन. अशा तऱ्हेने हा व्लॉग मी इथेच संपवतो. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. खूप ऊन आहे. चलो बाय.